सध्या देशभरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आमदार खासदारांच्या मानगुटीवर ईडी बसल्या। आता असं झालं की किती टेन्शन होतंय याची तुम्ही कल्पनाच करा। कारण पश्चिम बंगालमधील एक आमदार ईडीची धाड पडल्यानंतर थेट पळत सुटलेत। पश्चिम बंगालमध्ये एका आमदाराने थेट घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय। होय, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बुरवान विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा एसएससी सहाय्यक शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी ईडी त्यांच्या घरी पोहोचली आणि एवढ्यातच साहांनी अचानकच आहे त्या कपड्यावर पहिल्या मजल्यावरून उडी मारली। उडी मारल्यानंतर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ईडीच्या टीमनं त्यांना तिथंच पकडलं। इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा मोबाईल फोन देखील ड्रेनेजमध्ये फेकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, पण ईडीवाल्यांनी तो फोन बाहेर काढला। आता तो फोन फॉरेन्सिक लॅबला देण्यात आलाय। खरं तर 2023 मध्ये या घोटाळा प्रकरणात साहांना अटक झाली होती। ते तुरुंगातही होते, मात्र सध्या त्यांना जामीन मिळाली होती। पण आता याच प्रकरणात ईडीने घरावर छापा टाकला आणि शहांनी धूम ठोकली। हा सगळा प्रकार म्हणजे उडी मारणं, मग पळून जाणं, मोबाईल फेकणं याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय आणि टीकाही केली जाते।